म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो। कुठल्याही रेस्टॉरंटचा अविभाज्य घटक म्हणजे तिथला मेनू। आता आम्ही सारे खवय्येचा मेनू काय असणार आहे हे ठरवण्यासाठी आमची एक मीटिंग भरते। मग या मीटिंगमध्ये तुम्ही पाठवलेले सजेशन्स किंवा तुम्ही पाठवलेली पत्र ईमेल्स यावरनं आम्ही आमचा मेनू ठरवतो। आता ह्याच्यात काही काही स्तुती करणारीही ईमेल्स असतात किंवा पत्र असतात, पण आम्हाला सर्वात जास्त आवडतात ती तुम्ही पाठवलेले सजेशन्स, कारण त्यावरूनच आम्हाला कळतं की तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे आणि आम्हाला एक्झॅक्टली काय दाखवायचं आहे। आता हे जे समीकरण आहे ते बरंच चांगलं जुळत आलं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो। अशीच काही ईमेल्स आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। हे ईमेल आहे रजनी काळे यांनी लिहिलेलं, फार उत्तम ईमेल लिहिलेलं आहे, मला अतिशय आवडलं आहे आणि तेवढंच पटलं देखील आहे। त्यांनी सांगितलं आहे की वर्किंग वुमन किंवा नोकरी करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रेसिपीज सांगा। म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे कसं की सकाळी त्यांना फार गडबड असते, सकाळचा नाश्ता बनवायचा असतो, परत डबे भरायचे असतात आणि घरचं सगळं करायचं देखील असतं, त्यामुळे यांच्यासाठी काहीतरी छानशा अशा पटकन होणाऱ्या रेसिपीज त्यांना पाहिजेत। त्या मी तुम्हाला करून दाखवणारच आहे। पण त्याहीपेक्षा अजून काही ईमेल्स होते। डॉक्टर भैरवी आणि एक इव्हेंट मॅनेजर आहेत त्या, मला वाटतं दुबईला, मिस कॅरोलाईन, त्यांनाही याच प्रकारच्या काहीतरी रेसिपीज हव्यात ज्या झटपट बनतील, सकाळचा नाश्ता कव्हर करतील आणि त्याचबरोबर डब्यातही काहीतरी घेऊन जाता येईल। हे सजेशन्स पाहिल्यावर आम्ही आमच्या काही प्रेक्षक गृहिणींना देखील विचारलं, म्हणजे त्या सकाळी नोकरी करतात आणि घरही सांभाळतात। बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते। सकाळी ऑफिसला जाण्याची अत्यंत घाई असते, त्यात पटकन आवरून जावं लागतं, तर ब्रेकफास्ट खायला पण वेळ नसतो, तर असं काही आहे का की जे पौष्टिक पण असेल आणि झटपट होईल? दुपारच्या जेवणात आपण नेहमीच चपाती भाजी अशी नेतो, त्याचा सारखा खाऊन कंटाळा येतो आणि त्याच्याऐवजी जर हॉटेलमध्ये गेलो तर ते आरोग्याच्या दृष्टीने एकदम वाईट। तर त्याच्याऐवजी काहीतरी असा पदार्थ पाहिजे की जो तब्येतीला पण चांगला, पौष्टिक आणि चवदार असा कळवलात तर बरोबर। बरेचदा असा अनुभव येतो की दुपारचं जेवण हे जड होतं, पचायला जड वाटतं आणि सुस्ती येते, त्यामुळे आपलं काम रेंगाळतं। ते होऊ नये म्हणून आपण पचायला सोपं, पोट भरू पण सुटसुटीत असं काही जेवण पदार्थ सुचवू शकाल का? हे सगळं पाहिल्यावर एक नक्की जाणवतं, नोकरी करणाऱ्या बायकांना मुख्य प्रश्न भेडसावतो तो म्हणजे वेळेची कमी। आता वेळेच्याच कमीमुळे कधी कधी ब्रेकफास्ट स्किप होतो आणि मग डब्यात काही घेतलं जात नाही। ब्रेकफास्ट स्किप झाला तर आपला पूर्ण दिवस खराब होऊ शकतो, कारण ब्रेकफास्ट हा आहारातला अतिशय महत्त्वाचा घटक असतो। ब्रेकफास्ट चांगला झाला तर आपला पुढचा दिवस छानसा जातो आणि जर का डब्यात काही घेतलं नाही तर आपण बाहेरचं काहीतरी तेलकट अरबट चरबट खातो आणि यामुळे काय होतं की ॲसिडिटी वाढते किंवा पोटाचे विकारही होतात। पण जर का सकाळचा नाश्ता तुमचा चांगला झाला आणि डब्यात काही पौष्टिक आहार तुम्ही घेतला तर तुमचा दिवसही चांगला जाईल आणि तुमच्याकडून कामही चांगलं होईल। म्हणूनच आजचा हा एपिसोड आणि यापुढचे दोन्ही एपिसोड म्हणजे टोटल 3 एपिसोड आम्ही डेडिकेट केलेत तुम्हासारख्या नोकरी करणाऱ्या बायकांसाठी। पाहूया आज आपण आपल्या एपिसोडमध्ये काय बनवणार आहे ते। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया कॉन्जी, जी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी करू शकतो, आणि पॅनकेक्स जे आपण डब्यात घेऊन जाऊ शकतो। ह्या दोन्ही रेसिपीज अगदी झटपट होण्यासारख्या आहेत आणि तितक्याच पौष्टिकही आहेत। तर जॅपनीज कॉन्जी किंवा कॉन्जीसाठी आपण काय साहित्य घेतलंय ते पहिल्यांदा पाहूया। कॉन्जीसाठी आपण साहित्य घेतलंय 1 वाटी उकडा तांदूळ, तो धुवून भिजवत ठेवलेला आहे, पाणी, हिरव्या कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, चिली विनेगर, खरपूस तळलेला कांदा, सोया सॉस, चवीकरता मीठ आणि रंगीत ढोबळी मिरची। कॉन्जी तशी जगभरात बनते, आपल्याकडे आपण याला पेच म्हणतो, पण ही जी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे ती आहे जॅपनीज पद्धतीची कॉन्जी। तुम्हाला माहिती असेल की जपानमध्ये ब्रेकफास्टला किंवा नाश्त्याला ही खूप प्रमाणात खाल्ली जाते
कारण एकतर खूप पौष्टिक आहे. आपण त्यात वापरलेला तांदूळ जो आहे तो आपला नेहमीचा बासमती येथे नाही आहे, तर उकडा तांदूळ आपण जो इडली करता ते वापरतो तो तांदूळ वापरलेला आहे. त्याचबरोबर जरा चविष्ट करण्यासाठी आपण त्यात थोडंसं चिली विनेगर घालणार आहोत, थोडंसं सोया सॉस घालणार आहोत. म्हणजे आपण त्याला जिरं आणि तुपाची फोडणी देखील देऊ शकतो, नाही असं नाही, पण ते जरा असं वाटतं की खूप बोरिंग खाल्ल्यासारखं वाटतं की अरे काय सकाळी सकाळी पेज खायची. पण त्याच हीच डिश जर का आपण थोडी एक्साइटिंग केली, थोडीशी नाविन्यपूर्ण केली, तर आपल्याला ती चविष्ट वाटेल आणि सकाळी सकाळी जरा काहीतरी छानसं खाल्ल्याचं समाधानही मिळेल. म्हणजे असं हॉस्पिटलमध्ये बसल्यासारखं आपल्याला जाणवणार नाही. कॉन्जी बनवणं खूप सोपं आहे. सकाळी उठल्या उठल्या हा उकडा तांदूळ भिजत ठेवायचा, नंतर तो उकळत्या पाण्यातून चांगला शिजवून घ्यायचा. तोपर्यंत आपली बाकीची कामं करायची आणि एकदा का कॉन्जी शिजली की त्यामध्ये हे सगळं सजावटीचं साहित्य घालायचं आणि पटकन खायचं आणि आपल्या कामाला लागायचं. पण ही रेसिपी कशी बनवायची आणि ते कसं सजवायचं हे आपण पाहून घेऊया एक छोट्याशा ब्रेकनंतर. आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत वर्किंग वुमनसाठी खास स्पेशल एपिसोड आणि त्यात मी बनवतोय जॅपनीज पद्धतीची एक कॉन्जी. त्यासाठी मी एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळलं आहे. मी ते दुप्पट तिप्पट अशा कुठल्याही प्रमाणात घेतलेलं नाही आहे, भरपूर पाणी घेतलेलं आहे, कारण आपल्याला त्या पाण्यात सत्व घ्यायचं आहे या तांदूळाचं. हे तांदूळ जे आहेत उकडा तांदूळ ज्याला आपण म्हणतो किंवा इडलीसाठी इथे हा वापरला जातो. हा मी चांगला धुवून घेतलेला आहे, 1 वाटी धुवून घेतला आहे. तो नंतर भिजत ठेवलेला थोड्या वेळ आणि नंतर पाणी उकळलं की आपण हा तांदूळ त्यात घालूया आणि हा तांदूळ चांगला त्यात शिजवून घेऊया. कॉन्जी म्हणजे एक प्रकारची पेज आणि पेज म्हटलं की त्या तांदूळातलं जे सगळं सत्व असतं ते त्या पाण्यात उतरलं पाहिजे. त्यामुळे पाणी जरा भरपूर घ्यायचं. साधारणतः तुम्ही जर का घरात 3-4 असाल तर 1 वाटी तांदूळाची पेज भरपूर होईल आणि पाणी जरा जास्त घेतलं की ते पाणी थोडंसं दाटसट पण होईल आणि चांगलं त्यात सत्व तुम्हाला मिळेल. खूप पौष्टिक असं हा आहार आहे. तो एक्साइटिंग करण्यासाठी मुळात म्हणजे मी त्यात सोया सॉस इथे घातलेला आहे, कारण आपल्याला काय की जी आपल्या जिभेची जी सवय आहे ना, आपल्याला जे चटपटी तिखट असं खायची जी सवय ती आपल्याला आपल्या या कॉन्जीमध्ये आपल्याला घ्यायची आहे. पण तिखट फक्त नुसतं मीठ मसाले आणि मिरच्या घालून तर नाही, पण त्याऐवजी हा जरा खरपूस तळलेला कांदा, त्यात थोडंसं सोया सॉसची चव आपल्या सगळ्यांनाच आवडते. त्याचबरोबर हे रंगीत ढोबळी मिरच्या, नंतर थोडासा पातीचा कांदा, हिरवा आणि पांढरा दोन्ही, जर का हे सगळं आपण त्यात घातलं ना तर एकंदरीत तो जो जिन्नस किंवा जी डिश तयार होते ती अगदी परिपूर्ण आहार अशी डिश तयार होते. चलो, आपला तांदूळ शिजलेला आहे. साधारणतः 10 मिनटं लागतात हा उकडा तांदूळ शिजून घ्यायला. आपण त्यावरती जो फेस जो जमतो तो जरा काढून घ्यायचा असतो. हा फेस जो असतो तो काढून घेणं गरजेचं असतं, कारण तो जरा चांगला नसतो. फेस जो असतो ना तो त्यात जे म्हणतात थोडासा जो भातातला जो कचरा जो असतो तो सगळा एकत्र येतो आणि तो फेस त्याचा निर्माण होतो. त्यामुळे हा फेस काढून घेणं फार गरजेचं असतं. फेस काढून घेतला. तांदूळ पण मस्त शिजलेला आहे. आता हा जो भात आहे हा आपण सहसा खात नाही, आपल्याला बऱ्याचशा लोकांना तो आवडत नाही, पण साऊथमध्ये किंवा जपानमध्ये हा भात खूप खाल्ला जातो, कारण तो खूप पौष्टिक आहे. तो लाल भात आहे. उकडा भात तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य माहिती नसेल तर हा भात पॉलिश केलेला नसतो, त्यामुळे त्यातलं जे सत्व जे असतं ते सगळं त्यात जपून राहिलेलं असतं. पॉलिश केलेले जे भात असतं, तांदूळ जे असतात आपल्याकडचे, त्यातलं सत्व सगळं निघालेलं असतं, फक्त त्यात फ्लेवर असतो. पण ह्याच्यात फ्लेवर फारसा नसला तरी सत्व जे आपल्याला फार गरजेचं आहे आपल्या दिवसभरासाठी, जे आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स हे सगळे लागतात ते फार गरजेचे असतात, ते या तांदूळामध्ये असतात. त्यामुळे हा तांदूळ मी खास करून घेतलेला आहे आपल्या या पेजेसाठी, उकडा तांदूळ. आपण आता या बोलमध्ये काढून घेऊ, कारण त्याला आपल्याला सजवायचं आहे. ते सजवायचं म्हणजे त्याला जरा इंटरेस्टिंग करायची ही डिश. पण त्या अगोदर आपण याच्यात घालूया थोडंसं मीठ, जे आपण सुरुवातीलाच घालू शकतो वाढायच्या आधी. थोडंसं मीठ, कारण मिठाशिवाय काही त्याला गत्यंतर नाही. मीठ हवंच, मिठानेच चव येते. अजून थोडंसं मीठ लागेल. मीठ झालेलं आहे घालून. मीठ त्यात विरघळलं देखील आहे. आपण आज कमी करू आणि ही जी पेज आहे ती आपण काढून घेऊ. थोडासा तांदूळ घ्यायचा, थोडंसं त्यातलं पाणी घ्यायचं. जर का एवढा बोलभर जर का आपण सकाळी ही पेज खाऊन निघालो तर
नक्कीच चांगल्या दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला हवे ते जे एक घटक असतात, आपल्याला हवे ते न्यूट्रिएंट्स आपल्याला जे गरजेचे असतात ते आपल्याला या बोलभर पेजेमध्ये मिळतात, किंवा त्याला कॉन्जी असं म्हणूया आपण, जॅपनीज कॉन्जी. त्याचबरोबर आपण ह्याच्यावरती हा कच्चा हिरव्या कांद्याची पात, दोन्ही पांढरा आणि हिरवा. त्याचबरोबर आपण घालूया ही थोडीशी चिली व्हिनेगर. हे आपण बनवून ठेवू शकतो. मी याच्यात व्हिनेगर घेतलेलं आहे, त्यात थोडीशी बारीक हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे. आपण हे 3-4 दिवस अगदी आरामात ठेवू शकतो. त्यामुळे तुम्ही एक 2-5 रुपयाची जी मिरची आणतात ती पटकन चिरून घ्यायची आणि व्हिनेगरमध्ये फक्त भिजवून ठेवायची, आणि आपल्याला हवी तेवढी ती रोज सकाळी त्यावरती घालायची, थोडंसं छानसं चव येण्याकरता. हा आहे खरपूस तळलेला कांदा. हा जर का तुमच्याकडे नसेल तुम्ही तो नका वापरू. तुम्ही त्याऐवजी मोड आलेले कडधान्य वापरा. वाफून घेतलेले मोड आलेले कडधान्य तुम्ही याच्यात वापरू शकता, किंवा तुम्हाला बीनकड किंवा टोफू जो काही दुकानात मिळतो तो टोफू देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर आपण याच्यात घालूया काही ड्रॉप्स सोया सॉस. खूप घालायचा नाही आहे, अगदी पाव चमचा सोया सॉस याच्यामध्ये घालायचा आहे त्याला फ्लेवर येण्याकरता. आणि अर्थात ही कच्ची ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची आहे. मला सांगा, ही अशी छान रंगीत पौष्टिक डिश कोणाला आवडणार नाही? त्यामुळे उद्या सकाळच्या नाश्त्याला तुम्ही झटपट बनवा, झटपट खा आणि झटपट कामाला लागा. पण त्या अगोदर झटकन ह्याची कृती लिहून घ्या. कॉन्जी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला 1 वाटी उकडा तांदूळ, पाणी, कांद्याची हिरवी पात, चिली व्हिनेगर, तळलेला कांदा, सोया सॉस, मीठ, लाल पिवळी सिमला मिरची. कृती: प्रथम भांड्यात पाणी उकळवून त्यात भिजवलेला उकडा तांदूळ, थोडं मीठ घालून शिजवून घ्यावा. तयार पेस्ट भांड्यात काढून त्यात कांद्याची हिरवी पात, चिली व्हिनेगर, तळलेला कांदा, सोया सॉस, पिवळी आणि लाल सिमला मिरचीचे काप घालून सर्व्ह करावं. कॉन्जीची रेसिपी लिहून घेतलीत. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या डिशकडे. ही डिश तुम्ही झटपट बनवू शकता आणि डब्यातही घेऊन जाऊ शकता. वर्किंग वुमन स्पेशल एपिसोडमध्ये आपण आपली दुसरी डिश पाहूया, सोयाबीन पॅनकेक. पण एक छोट्याशा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत वर्किंग वुमनसाठी खास स्पेशल एपिसोड. त्यात मी बनवतोय सोयाबीन पॅनकेक. हे पॅनकेक्स तुम्ही डब्यात घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आपण काय साहित्य घेतलंय पहिलं ते पाहूया. यासाठी आपण साहित्य घेतलंय अर्धी वाटी सोयाबीनचं पीठ, त्याचबरोबर 1 वाटी ताक, साधारणतः 2 ते 3 चमचे साखर, थोडंसं लोणी किंवा बटर, थोडंसं मीठ चवीकरता, ही आहे ब्राऊन शुगर, थोडीशी बेकिंग पावडर आणि थोडीशी दालचिनीची पूड. सुरुवात करूया. हे सोयाबीनचं पीठ सध्या बाजारात अगदी हमखास मिळतं. सोयाबीनचं पीठ आपण घेतलेलं आहे 1 अर्धी वाटी. यामध्ये आपण घालणार आहोत हे ताक. आता ताक तसंही आपल्या शरीराला किंवा पोटाकरता असं थंडच समजलं जातं. तर त्यामुळे आपण जर का हे पॅनकेक्स बनवले तर आपलं पोट शांत राहील आणि त्यामुळे डोकंही शांत राहील आणि मग आपलं कामही मस्त होईल, एकदम पटापट होऊन जाईल. आपण हे पॅनकेक्स घेऊया, पीठ घेऊया. पिठामध्ये आपण हे ताक घालतोय, हळूहळू घालतोय. ते आपण चांगलं ढवळून घेतोय. ताक घालून आपण हे मिश्रण जरा पेस्ट सारखं करून घेतलेलं आहे. याच्यात आपण चवीकरता थोडीशी साखर घालू, साधारणतः 2 चमचे. ती याच्यात विरघळली गेली पाहिजे, त्यामुळे ही ढवळून घेऊ. सोयाबीनचं पीठ हे रेडीमेड जे मिळतं तेच मी घेतलं होतं. त्याला काय मी चाळून येते नंतर काही घेतलेलं नाही आहे. पिठाची पिशवी उघडली आणि पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ चवीकरता. त्याचबरोबर आपण याच्यात घालणार आहोत थोडीशी बेकिंग पावडर. बेकिंग पावडरने हे जे पॅनकेक्स आहेत ते थोडे फुलतात आणि जरा लाईट होतात किंवा थोडेसे मऊ असे होतात. थोडेसे बेकिंग पावडर घातलेली आहे, अगदी चिमूटभर. यांनी साधारणतः आपले 6 ते 8 पॅनकेक्स आपण बनवू शकतो. पॅनकेक्सचाच मराठीत जर का सांगायचं झालं तर एक प्रकारची धिरडी, पण ही आपली बेसनाची धिरडी नाही आहे. आपण ह्याच्यात आपण बनवतो आहे सोयाबीनच्या पिठाची धिरडी. पण त्याला काय आहे की सध्या आजकालच्या जगात थोडंसं त्याला स्टायलिश नाव देणं पण गरजेचं असतं. आम्ही हॉटेलमध्ये पण त्याला बटर मिल्क पॅनकेक्स किंवा ताकातले पॅनकेक्स असं म्हणतो. आपण याला सोयाबीन पॅनकेक्स असंही म्हणू शकतो. त्यामुळे आपण याला नाव दिलेलं आहे सोयाबीन पॅनकेक. एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे.
त्यामध्ये आपण थोडंसं बटर घालूया. थोडंसं अगदी घ्यायचं आहे, खूप घ्यायचं नाही आहे बटर. ते फक्त पॅनकेक जेव्हा आपण ह्याच्यात धिरडी टाकू तर ते व्यवस्थित सुटून येण्याकरता आपण थोडंसं बटर घातलेलं आहे याच्यात. सोयाबीनमध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगलं असतं, त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असं ते फायबर आपल्या प्रोटीन्स किंवा आपल्या बोन्स किंवा आपल्या हाडांसाठी अतिशय उपयुक्त हे फायबर आपल्याला असतं. त्यामुळे हे जर का वापरलं तर आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहतं आणि आपल्याला पूर्ण दिवसाला लागणारी जी एनर्जी असते ती आपल्याला या सोयाबीन पॅनकेक्समधनं मिळू शकते. ह्याच्यात बटर आपण गरम केलेलं आहे. आपण ही धिरडी याच्यात घालूया. साधारणतः एक हा डाव आपण त्यात घालू. थोडीशी आपण साखर चवीकरता घातलेली आहे आणि थोडंसं मीठ. त्यामुळे अगदी खूप गोडसर पण हा पदार्थ नाही आहे आणि नुसताच त्याला चव येण्याकरता त्यात आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. पॅनकेक थोडंसं शिजवू आणि ते ठेवण्याकरता मी हे बटर पेपरचे काही चौकोन काढून घेतलेले आहेत. म्हणजे डब्यात घेऊन जाण्याकरता आपण पॅनकेक ठेवलं की त्याच्यावरती हा बटर पेपर ठेवायचा आणि दुसरं पॅनकेक त्याच्यावरती ठेवायचं. म्हणजे एकमेकांना ते पॅनकेक चिटकणार नाही, कारण तुम्ही दुपारी खाणार आहात ते. त्यामुळे गरम गरम जेव्हा आपण ते डब्यात भरू तेव्हा त्या वाफेमुळे एखादेच ते पॅनकेक चिटकू शकतात. त्यामुळे हा बटर पेपरमध्ये जर का आपण घातला तर ते चिटकणार नाही आणि तुम्ही जेव्हा कामाला जाल आणि तुमच्या मधल्या सुट्टीमध्ये तुम्हाला खायचं असेल तर अगदी आरामात व्यवस्थितपणे तुम्ही हे पॅनकेक्स खाऊ शकता. पण त्याच्या सजावटीकरता तुम्ही बाजूला ही जी ब्राऊन शुगर, ही बाजारात ब्राऊन शुगर म्हणूनच मिळते, दुसरी कुठलीही ब्राऊन शुगर नाही आहे. ही तुम्ही अगदी व्यवस्थित किचनमध्ये वापरू शकता. आम्ही किचनमध्ये वापरतो ही ब्राऊन शुगर. आणि त्याचबरोबर दालचिनीची पूड ह्याच्याकरता, कारण एक वेगळा स्वाद, आपण कॉफीवरती सध्या दालचिनीची पूड आपण घालतात किंवा कोको पावडर घालतो, तर त्याचप्रमाणे या पॅनकेक्सवरती जर का आपण थोडीशी दालचिनीची पूड घातली तर एकदम मस्त आपले हे पॅनकेक्स लागतील. आणि थोडीशी ब्राऊन शुगर, त्यामुळे ही जी चव आहे ना, थोडीशी गोड, थोडीशी मिठाची चव, ही पॅनकेक्सला आपल्या दुपारच्या वेळेला उगाच काहीतरी अबरसबर खाण्याऐवजी या पॅनकेक्सची चव अतिशय छान लागेल. आपलं पॅनकेक शिजतच झालेलं आहे. याच्यामध्ये आपण हे जे पीठ ह्याच्यात गुठळ्या न होण्याकरता आपण या फिस्कनी ते चांगलं आधी ढवळून घ्यायचं. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की ताक कमी पडतं आहे तर थोडंसं पाणी त्यात तुम्ही घालू शकता. पण अर्थात आपल्याला हे ताकातले पॅनकेक्स आहेत, त्यामुळे जरा ताकाचं प्रमाण जेवढं जास्त ठेवाल किंवा सगळं पीठ जर का ताकात भिजवलं तर उत्तम तुमचे पॅनकेक्स होतील आणि ते टेस्टही खूप छान लागेल. म्हणजे आपण ताकातली पानगी आहे ते बनवतो त्यातलाच हा प्रकार, फक्त आपण वापरलं आहे ह्याच्यात सोयाबीनचं पीठ. आपली ही पॅनकेक तयार झालेली आहे. आपण ती टॉस करू. मस्त खरपूस अशी हे पॅनकेक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता, डब्यात ठेवून घेऊन जाऊ शकता. आणि जसं म्हटलं असं आपण त्याच्यावरनं थोडीशी ब्राऊन साखर आणि थोडीशी दालचिनीची पूड त्यावरनं शिंपडणार आहोत. हे जे बटर पेपरचे मी इकडे काप करून ठेवलेले आहेत ते याच्यावरती ठेवून आपण हे पॅनकेक्स याच्यावरती ठेवून देऊ. ही आपण त्याच्यावरती घातली थोडीशी ब्राऊन साखर. या ब्राऊन शुगरमध्ये मोलॅसिस काढलेले नसतात, त्यामुळे पॉलिश केलेली ही साखर नाही आहे. एकदम जी कच्ची साखर जी असते ती ही साखर आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यात घालूया ही थोडीशी दालचिनीची पूड. आणि हे जर का असं सगळं जिन्नस करून तुम्ही हे पॅनकेक जर का घेऊन गेलात आणि दुपारच्या जेवणाला किंवा जर का तुम्हाला असं मधल्या वेळी जर का काहीतरी खावंसं वाटलं तर एखादं पॅनकेक खाल्लं तर तुम्हाला हवी तेवढी ती एनर्जी जी लागते आपल्याला ती तुम्हाला ह्या पॅनकेकमध्ये मिळेल. आणि अर्थात ताक असल्यामुळे तुमचं पोटही शांत राहील, कामही चांगलं जाईल. पण हे करण्यासाठी अगोदर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पटकन ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. सोयाबीन पॅनकेक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी सोयाबीनचं पीठ, 1 वाटी ताक, 2-3 चमचे साखर, बटर, मीठ, ब्राऊन शुगर, बेकिंग पावडर आणि दालचिनी पूड. कृती: प्रथम भांड्यात अर्धी वाटी सोयाबीनचं पीठ आणि ताक एकत्र करून त्यात साखर, मीठ आणि बेकिंग पावडर घालून पेस्ट तयार करून घ्यावी. भांड्यामध्ये बटर गरम करून त्यात तयार मिश्रणाची पेस्ट घालून मिश्रण दोन्ही बाजूनी परतून घ्यावं. डिशमध्ये बटर पेपरवर पॅनकेक काढून त्यावर ब्राऊन शुगर आणि दालचिनी पूड घालून सर्व्ह करावं. आज मी तुम्हाला 2 रेसिपीज करून दाखवल्या. एक सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुसऱ्या डब्यात घेऊन जाण्याकरता. मला माहिती आहे की फक्त या 2 रेसिपीजनी तुमचं काही भागणार नाही आहे.
वर्किंग वुमन स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हाला पुढचे 2 आठवडे असेच वेगवेगळे प्रकारचे रेसिपीज करून दाखवणार आहे. थोडे पौष्टिक आणि झटपट होणार अशा रेसिपीज. तोवर तुम्ही मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.